हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधको आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आता आपण थोडी एक साधनेचे जे आपल्याला वेगवेगळे प्रकार आपण वाचले, त्यात पहिलं प्रकरण जे नामस्मरण आहे, ते नामस्मरण आपण जरा थोडा वेळ करायचं आहे. आता हे सगळे जे प्रकार आहेत ते एकाच साठी आहेत की इथे जाणीवेने जाणीवेचा अनुभव घ्यायचा आहे. तर नामस्मरण प्रकरण थोडंसं परत वाचतो म्हणजे आपल्या ठिकाणी तो भाव नेमका काय करायचा ते कळेल. नामस्मरण पान 143. नामस्मरण. नामस्मरण म्हणजे नामाच्या द्वारे पुन्हा पुन्हा दिव्यत्वाचे स्मरण अंतर्मनात मुरवणे. आज अंतर्मनाची अवस्था अशी आहे की ते ईश्वरासारखे आहे, पण ते ईश्वर नाही, म्हणजे तिथे जीवत्व आहे. हे अंतर्मन देहातून जीवन जगते. आपण सर्वजण स्वतःचे अस्तित्व म्हणजे आपले शरीर अशी संकुचित धारणा करून जीवन जगतो. या संकुचित भावनेतून मृत्यूची भीती वाटते, कारण आपले अस्तित्व संपणार असे त्याला वाटते. शरीर हे आपले अस्तित्व नव्हे. शरीरातून कार्यरत असणारी ही जी शक्ती आहे, जाणणारी शक्ती आहे, ते खरे अस्तित्व आहे, शाश्वत अस्तित्व आहे. ह्या जाणणाऱ्या शक्तीला देवाचे नाम देऊन दिव्यत्वाचे स्मरण करणे म्हणजे नामस्मरण. म्हणजे ही जाणणारी शक्ती आहे हा बोध आता आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा आहे. शरीर आहे, शरीरातून हे जे जाणणं चालू आहे ती जाणणारी शक्ती, आणि ह्या जाणणाऱ्या शक्तीला स्मरण द्यायचं आहे की ती दिव्य आहेस. दिव्य म्हणजे आता ते नामाच्या द्वारे देवाचं नाम म्हणजे दिव्यत्वाचा भाव तिथे असो. नाम म्हणजे खरं भावच आहे ते, पण नाम द्यायचं म्हणजे विचार द्यायचा की ते दिव्य आहे, म्हणजे ही जाणीवच आहे. आणि या जाणीवेला दिव्यत्वाचा विचार देत राहणं म्हणजे त्या अवस्थेमध्ये फक्त शांतपणे नाम येत राहील, कानावर पडत जाईल. आणि तो जो मधला गॅप आहे तिथे जाणीवच आहे, जाणीवच आहे, जाणीवच आहे हा बोध असला पाहिजे. पाहणार आता जाणीवच म्हणजे परत लक्षात, जाणीव म्हणजे कोण? पाहणं जाणणं जिथून चाललेलं आहे तत्व म्हणजे जाणीव. ती दिव्य आहे. त्या दिव्यत्वाचा भाव म्हणजे देवच आहे की दिव्यत्वाचा भाव आहे. आज जरी ती जीवरूपात असली तरी ती दिव्य आहे मुळात. त्यामुळे तिला दिव्यत्वाचा भाव देत राहणं. म्हणून आता जर नाम हे वाजेल तर त्याच्यावर फक्त जसं आला की तो विठ्ठल आला की मनातल्या मनात विठ्ठल म्हणायचं आहे. आणि तो विठ्ठल म्हणायचा म्हणजे त्याचा पुढचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आता श्वास तुम्हाला कसा धरता येईल त्यावेळेला बघा. त्याच्यावर जमलं तर श्वासाचा पण पकडला तरी उत्तम आहे. नाहीतर नुसतं ते नाम धरायचं आणि मधला जो गॅप आहे ते जाणीवच आहे की चैतन्य स्वरूपच आहे. ह्या भावामध्ये शरीराचं भान घेत घेत प्रत्येक साधनेमध्ये शरीराचं भान घेणं करायलाच हवं, त्याशिवाय अनुभव नाही. त्यामुळे जिथे अनुभव घेता घेता तो विठ्ठल ऐकलं की तिथे परत भान घेत घेत राहायचं असतं. आणि जाणीवच आहे, जाणीवच आहे. आणि त्या जाणीवेला परत तो मधला गॅप सुटला की परत विठ्ठल नाम ऐकवलं की परत तिथे विठ्ठल म्हणायचं. म्हणजे जाणीवच आहे, शरीराचं भान घेत घेत विठ्ठल म्हटलं की तिथे तो त्या विठ्ठलाचा अर्थ तो म्हणजे विठ्ठल कोण आहे? ही पाहणारी जाणीव आहे, तिला आपण सांगतोय तुझी विठ्ठल आहेस म्हणजे दिव्य आहेस. विठ्ठल याचा अर्थ दिव्य चैतन्य की दिव्य जाणीव आहेस, हे आपण आपल्याला सांगतो. म्हणजे जाणीवेने जाणीवेला सांगायचं. आता आधी दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
दीर्घ श्वास घ्या आणि श्वासाला जाणणारी किंवा देहाचं भान घ्या दीर्घ श्वास घेता घेता. आणि ही जाणीवच आहे, ही दिव्य जाणीव ह्या शरीरातून कार्यरत आहे. आणि ह्या दिव्य जाणीवेला दिव्यत्वाचं स्मरण देत राहायचंय, त्याला आपण नामस्मरण म्हणतो हे कळेल. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चिंतन करत राहिले. विचार विचार आपण जरा साधनेचा विचार जाणीवच आहे की ईश्वरी शक्तीच आहे ह्या भावामध्ये पाहणारी जाणीव, चालणारी जाणीव, बोलणारी जाणीव, असं मध्ये 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 आपल्याला स्वतःला विचार देत राहिलं. तर ज्यावेळेला आपण साधनेला बसतो त्यावेळेलाही जाणीव पटकन तिथे हे होते, म्हणजे तिथे वळते आपली साधनेच्या वेळेला किंवा अभ्यासाच्या वेळेला, की इथे पुन्हा पुन्हा आपल्याकडे चिंतन असलं पाहिजे, पुन्हा पुन्हा तो विचार. त्यावेळेला तो शाब्दिक असेल एक वेळ तरी तो चालतो, कारण
जे विचार आपण करतो त्याचा तो भाव जाणीवेत प्रगट होत असतो. म्हणून चिंतन पण करायला काही हरकत नाही. चिंतन केलंच पाहिजे, काय हरकत नाही म्हणण्यापेक्षा चिंतन केलं पाहिजे सतत, प्रत्येक वेळेला, वेळोवेळी. म्हणजे इतर वेळेला काम करताना काही डोळे बंद करून बसता येत नाही, पण तिथे हे जाणीवेचं कार्य आहे की जाणीवच आहे अशा भावामध्ये ती सगळं कार्य करत राहणं, स्वतःला तसा विचार देत राहणं, ते तिथे करत राहिलं पाहिजे. कसा भाव धरणार? निर्गुण निराकाराचा भाव धरता येत नाही, कारण निर्गुण निराकार सगुण, मग सगुण साकार जे आहे ती जाणीवच आहे, ते स्वरूपच आहे, आणि त्याला विठ्ठल म्हटलं की ते बरोबर. कसं होतं, स्थूल गोष्ट पहिली धरावी लागते, म्हणजे आपण शरीराला धरायला लावतो. शरीराला जाणीव व्यापून म्हणजे शरीराचं भान घेतलं की जाणीवचं भान घेते, म्हणजे तिथे या कृतीतून तो अनुभवातून विठ्ठल म्हणतो आपण. कळलं ना? नुसतं विठ्ठल विठ्ठल नाही म्हणत आहे, अनुभव घेत की शरीराचं भान घेतलं की भान घेणारी ही जाणीव आहे, आणि त्यालाच विठ्ठल नाव दिलं असं. अर्थात ती सगुण म्हणजे जाणणारी, जाणते ती जाणीव. आणि शब्द मोठे घेतले की मग काय होतं, परत निर्गुण कुठे आणि सगुण कुठे असा प्रश्न येतो ना तिथे. असं कसाही तुम्हाला तसं, जसं प्रत्येकाचा भाव कसा, फक्त तो शरीराचं भान घ्यायची प्रक्रिया मुद्दाम धरायची, की नुसतं शाब्दिक नको व्हायला. विठ्ठल म्हटलं की हे जाणणारं तत्वच विठ्ठल म्हणतं, आणि ऐकतं सुद्धा ती जाणणारी तत्व आहे तेच ऐकते, दुसरं कोण ऐकणार? ते मी ह्या जाणीव शेवटी दुसरं काहीच नाही, म्हणून विठ्ठल विठ्ठल करत बसलं ना की तो शांतपणे करताना कसं होतं, तर तिथे वेळ मिळत होता ना आपल्याला विचार करायला. म्हणजे तो महत्वाचा भाग होता. मला किती लोकांना विचार आले हे नाम घेताना, बाहेरचा विचार येत होता का कोणाला? म्हणजे सगळं लक्ष त्या जाणीवेवर होतं. कोणी कसंही घेतलं तरी सगळ्यांचं लक्ष कसं होतं, त्या संताच्या प्रवाहामध्ये नुसतं त्या नामाबरोबर तो आधार घेत घेत जाणीवच आहे जाणीवच आहे हा बोध घेत होतो. कळलं? म्हणजे तिथे तो बोध धरता आला तर उत्तम झालं. दुसरं आता त्या गॅप आहे तर दुसरा कुठचा विचार आला का? तसं नाही आला ना. उलट सगळं लक्ष त्या विठ्ठल नामाच्या त्या गॅपमध्ये आपल्याला ती जाणीवच आहे करत श्वासाबरोबर देहाचं भान घेत बसलो होतो आपण. त्यामुळे तिथे नामस्मरण एकदम परफेक्ट झालं. खरं म्हणजे दुसरा कसलाच विचार न येणं आणि फक्त जाणीवच आहे किंवा विठ्ठलच आहे हे स्मरण झालं की तिथे संपूर्ण स्मरण विठ्ठलाचं झालं. कळलं? अंतर्मनाला ते पोहोचवण्याचं काम आपण ते करतो, ते हळूहळू होतं असं अशा पद्धतीने. अजून कोणाला काय बोलायचंय? जाणीवेला मी आहे, मी आहे ही अनुभूती आहे की नाही आहे? ही कोणाला अनुभूती आहे? जाणीव. म्हणजे आपण आहोत ही सतत अनुभूती असते, पण आपलं लक्ष नाही. जसं श्वास चाललाय लक्ष नाहीये, हार्टबीट चालू आहे लक्ष नाहीये. कळलं? तसं ही जाणीवेला आपण जाणीव आहोत म्हणजे आपण आहोत हे कळत, आपण जाणीव आहोत हे कळत नाही. आपण आहोत जे आपण प्रत्येक म्हणतो, कोण म्हणतं? जाणीव म्हणते. पण आता म्हणजे जाणीव हा प्रश्न लक्षातच नव्हता ना आपल्याला. ही जाणीव विणीव अशी म्हणते आपण, मी म्हणतो, पण मी कोण म्हणतो? तर देह मी म्हणतो. म्हणजे इथे उत्तर मार्ग बरोबर आहे, पण उत्तर शेवटचं चुकतं. गणित सोडवतात शेवटचं कुठेतरी आजचा एक गेला का देह मी असं जे वाटतं हे कोणाला वाटतं? आज देह मी म्हटलं तरी कोणाला वाटतं? जाणीवेलाच. कारण देह तर जाणू शकत नाही, हे जाणणारं तत्व फक्त जाणीवच आहे. मग आता इथे एक्सप्लेनेशन मिळाल्यानंतर मी आहे असं जे मला वाटतं, तर मी आहे म्हणजे जाणीवच आहे, जाणीव मी आहे हा भाव तिथे आहे. म्हणजे इथे स्पष्टीकरण, मग इथे ज्ञान झालं. म्हणजे सतत देह मी असं जे आपल्याला वाटतं कळत न कळत, म्हणजे आपल्याला आपण काय ठरवत पण नाही देह मी कुठे म्हणतो, हे तरी कुठे ठरवलं आपण. पण विचार केला की कळतं देह मीच आहे आपल्याकडे. म्हणजे हे स्पष्टीकरण जेव्हा कळतं ना, ज्या अगोदर आपल्याला कधी वाटलं होतं देह मी हे काही चुकीचं करतोय असं काहीच नव्हतं. कारण ते
लहानपणाचं जे संस्कार आहेत, संस्कारातून आपलं रूप आणि देह मी हाच अहंकार म्हणतात, ते पहिलं लक्षात येतं की हा देह हा छोटा वाटलेला अहंकारच मोठा होतो. म्हणजे त्या कोण राजा, परीक्षित राजाकडे कोण सर्प होता, तो नाव काय, तक्षक. तक्षक जो सर्प होता, तर परीक्षित राजाने त्याला शाप दिला होता ऋषीने की तू सर्पदोषाने मरशील. तर त्याने अष्टलाव केले होते की सर्पदात येऊ शकत नाही, तर कुठे कोणी येऊ शकणार, असं सर्पाला चान्स नव्हता यायचा. तर एक बोर विकणारी बाई आली. बोरं असतात ना आपली जंगलातली छोटी बोरं, बोरं घ्या करते. बोरामध्ये तो अळीच्या रूपाने तक्षक जाऊन बसला आणि त्याने बिचाराने बोरं खायला मागितली. बघा, बोरं खायला मागितली, त्याला बोरं खायची काय गरज, राजा तो, त्याला बोरं कशाला हवी, पण खाल्ली असेल. आणि ती अळी होती, तो अळीचं बोर त्याच्या हातात आला, तक्षक मोठा झाला आणि चावला. म्हणजे आपलं प्रारब्ध म्हणजे तक्षक राजाचं प्रारब्ध होतं. तो तक्षक आता अळी होऊन आला, तसा हा जो मी अमुक आहे ना, ती अळीसारखा आहे, तो एवढंच आहे. पण तोच जीवनाला तक्षकासारखा दंश करून बसलाय. कळलं ना? म्हणजे हा प्रकार आपल्याला इथे लक्षात, म्हणजे मी आहे हे बरोबरच आहे, मी आहे हे चुकच नाहीये, पण मी आहे कोण म्हणतं, जाणीव म्हणतं. हेच एकदा कळलं की सगळं एक्सप्लेनेशन. मग देह हे परत स्वतःला सांग, देह हे साधन आहे. कोणाची अँबॅसेडर कार असेल ते आहे ना चांगली, आणि कोणाची मर्सिडीज कार आहे, ती वेगाने जाईल, ही हळूहळू जाईल, पण दोघं एकाच ठिकाणी जातात ना. तसं हे देह म्हणजे प्रत्येकाला मिळालेली कार आहे, त्याच्यातून ही जाणीव प्रवास करते. कोणाची अँबॅसेडर सारखी धावते, कोणाची मर्सिडीज सारखी धावते, एवढाच काय तो फरक आहे. पण हे साधन आहे. म्हणजे समजायचं काय, शरीर हे साधन आहे, आणि त्यातून हे जाणणारी ही जी शक्ती म्हणतो की मी आहे म्हणते, ती ही जाणीव मी म्हणते. मी जाणीव आहे नाही म्हणायचं, जाणीव मी म्हणते. म्हणजे आधी जाणीवेला धरा, जाणीव कोण, जाणणारी शक्ती ती जाणीव, ती मी म्हणते, आणि मग ती जाणीवेचं कार्य इथे सुरू होतं. मग आता इथे भान, जाणीव मी म्हणते की ते भाव होतो, भान येतं. मी म्हणजे भान आहे. मी म्हटलं की आता मी कुठे बघतो आपण, तर मी असं होतं मी. मग हे काय आपण विचार करत नाही, इथून जाते तिथून जातो, मी नाही, मी आहे. पण मी हे असं केल्यानंतर ही मी म्हणणारी जाणीव आहे. हे स्पष्टीकरण ह्या जाणीवेला स्वतःलाच व्हायला पाहिजे. तिच्याकडे ते स्पष्टीकरण नसतं, पण ती देह मी म्हणते, कारण ती सवय आहे तिच्याकडे. तेच आपल्याला बाजूला करताना मी आहे म्हणून मी म्हणण्यापेक्षा आहे ती जाणीव. म्हणजे तिथे मीचा का छेद देतो, देह मी येतो, मी देह आला, सगळं पटकन मी म्हटलं की देह येतो, कारण ते अंतर्मत मुरलेलं आहे. जसं राम देवाचं नाव घेतलं की तो देवाची मूर्ती येते, म्हणून म्हटलं देवाचं नाव घेण्यापेक्षा जाणीव आहे म्हणा, चैतन्य शक्ती आहे म्हणा, की ते मूर्ती येणार नाही. पण अंतर्मनामध्ये आपल्याला बजरंग मी असं म्हटलं की कोण बजरंग बरीच आठवतो ना, की तिथे इतका तो मुरलेला आहे आपल्या अंतर्मनामध्ये. म्हणून तिथे शक्यतो जाणीवेलाच धरायचंय, आणि जाणीवच ती दिव्य आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला लक्षात घ्यायची. बाकीच्या खऱ्या कल्पना आहेत, पण त्या कल्पनाच आपल्याला सत्य वाटतात. जाणीव हे सत्य पटत नाही, पण आता म्हणते ती बोलते ती जाणीव आहे हे ओळख झाल्यामुळे जाणीवेने जाणीवेला अनुभवायचं. म्हणजे हेच, जिथे उठे मीचे स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे मी म्हणणारी ही जाणीव आहे, आणि त्या जाणीवेला विठ्ठल नाव दिलं. विठ्ठल स्मरण म्हणजे काय, जाणीवच आहे. म्हणजे जिथे उठे मीचे स्मरण तिथे म्हणावे जाणीव, विठ्ठल स्मरण जाणीव स्मरण. कळलं ना, हा त्याचा अर्थ असतो. आपण साधनेला बसतो तेव्हा सुरुवात करतो तेव्हा सगळे शब्द आपल्याला आठवतात, सगळे म्हणजे लक्षपूर्वक शब्द आठवतात. पण पुढे जर पुढे जातो शब्द पण ऐकायला येत नाही. म्हणजे आपण कुठे आहोत तेही कळत नाही. म्हणजे इथपर्यंत म्हणजे आपण बसतो त्रास काहीच कळत नाही असं होतं. आणखी अखंड स्मरण अनुसंधान ही शेवटची पायरी. म्हणजे उठल्यानंतर सुद्धा सहज, म्हणजे आता जसं प्रत्येकाला सहज आपलं नाव म्हटलं की ओळख आहे ना, तसं सहज स्मरण असलं पाहिजे. ते नाव पण नको घ्यायला, काही पण घ्यायला, पण सगळं जीवन त्या जाणीवेच्या किंवा त्या दिव्यत्वाच्या अनुसंधानातून चाललं पाहिजे प्रत्येक गोष्ट. म्हणजे तिथे चालता बोलता म्हणून चालते ते ज्ञानाचे बिंब, अवयव ते सुखाचे कोंब, ते कोंब अवघे माणूस पण भांब. लौकिकात माणूसच राहणार, पण चालता बोलता तिथे सहज
अनुसंधान असं. ज्ञानाचे बिंब म्हणजे काय? अनुसंधान, जाणीवच आहे. सगळीकडे पाहताना सगळं जाणीवच आहे, हे ज्ञान. सगळं एक दिवसाची स्टेप आहे, दिवस पण त्या आपण साधनेला बसतो तेव्हा तिथे हे अनुसंधानापर्यंत पोहोचायचं. म्हणजे अनुसंधान हे एकदम इतकं ते स्मरण, म्हणजे तेवढ्यापुरते आपल्याला ते बरं वाटतं, शांत वाटतं. त्यातून उठल्यानंतर परत ते स्मरण उरत नाही, किंवा कधी थोडा वेळ असतं, थोड्या वेळाने परत देहभाव सुरू होतो, किंवा परत दुसऱ्या कुठेतरी आपण गुंतत जातो. तर उठल्यानंतर सुद्धा इतकं ते स्मरण झालं पाहिजे की उठल्यानंतर पण सतत त्या स्मरणातूनच सगळं जीवन जगता आलं पाहिजे. मग तिथे स्मरण हलता कामा नये, तेवढं स्मरण तिथे व्हायला पाहिजे. ही त्याचे फायनल स्टेज आहे. हे करता करता होणार, की एका दिवसात ती होणार नाही, पण ती करता करता म्हणजे म्हणून तिथे प्रयत्न करायचे की उठल्यानंतर थोडा पटकन उठायचं नाही, थोडा जरा परत त्या भावात डोळे उघडे ठेवून शांत बसा, डोळे उघडे ठेवून त्या भावात राहण्याचा प्रयत्न करतात. त्या भावातूनच तो अनुसंधानापर्यंत, म्हणजे मनातल्या मनात हे सगळं जाणीवच आहे, की जाणीवचं सगळं कार्य केलं आहे. ह्या भावात थोडा वेळ राहायचं असतं. मग तिथून उठलाच, जसं चालताना सुद्धा लक्षात घ्यायचं जाणीवेचं कार्य आहे. मग हळूहळू ते करता करता मग कामाला लागलात. समजा तुम्ही कामाला लागल्यानंतर विचार करा कोण करतं, तिथे परत विचार करून उत्तर देत राहायचं, जाणीवच. कारण त्यावेळेला तो भाव हळूहळू ओसरत जातो. आता ते नॉर्मल स्थिती. आता ऍक्च्युली काय होतं, ज्यावेळेस साधनेला बसतो आपण त्या तिकडे सगळं एकाग्र झाल्यामुळे नंतर आपण एकदम शांत होतो. असं हा कसं गंभीर होतात, तर गंभीर होणारच का, तिथे सगळं चिंतन तिथे एकरूप होतं, म्हणून चेहरे गंभीर होतात सगळ्यांचे. आता हा बघतो, मला माहित नाही कोणाचे चेहरे बघा, मला माहित नाही तुझा चेहरा गंभीर होतो का, पण होत असेल समजा, असं वाटत असेल तर असं काय नाही, चेहऱ्याला काय पण होऊ दे, तुला जाणीव आहे कळलं बा झालं, कळलं ना. पण तिथे गांभीर्य येतच, म्हणून म्हटलं गंभीर होता कामा नये, पण गांभीर्य पाहिजे. कारण तिथे गांभीर्य म्हणजे तिथे सिन्सिअरिटी म्हणतो, सिन्सिअरली स्मरण घेतोय आपण, म्हणतो ना, अगदी लक्षपूर्वक एकाग्रपूर्वक घेतोय. तर ते करता 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 ते मन एकदम एकाग्र झाल्यामुळे तिथे गांभीर्य येतं. तर पटकन हसता येत नाही, पटकन म्हणजे काय ते भावनाच राहत नाही ना, केवळ असणेपणासारखी भावना. पण नंतर नॉर्मल झाल्यावर नंतर तुम्ही नॉर्मल सारखं वागता, पण स्मरण मात्र तिथे असतं. लक्षात घ्या, स्मरण असलं पाहिजे शेवटी. सतत अभ्यास 100%साठीच करायचा. 25% मिळाले, 80% मिळाले, 85%, पण करता करता ते होणार सगळं. ते काही हे नाहीये. तर मग चांगलं आहे. म्हणजे तिथे नेणिवेत गेल्यानंतर सुद्धा तिथे ते चिंतन तसंच राहिलं की ते व्हायब्रेशन राहतं. दोन गोष्टी आहेत, स्मरण आणि स्पंदन. स्वयंस्मरणामध्ये स्पंदनं अधिक जास्त जाणता येतात, कारण तिथे सगळं शरीराकडे ती जाणीव जी व्यापलेली आहे, त्या जाणीवेला व्यापण्याचा प्रयत्न, जाणीवेचा अनुभव घेताना शरीराच्या ठिकाणी त्यामुळे ती स्पंदनं जागृत होतात, किंवा ती स्पंदनं जास्त जमतात. म्हणजे स्वयंस्मरणाचा तो एक फायदा असतो की जाणीवेची ती स्पंदनं असतात आणि जाणीवेची ती ओळख असते, तिथे व्हायब्रेशन जी चाललेली आत्मा ती. नामस्मरणामध्ये तितकी व्हायब्रेशन तीव्रतेने येणार नाहीत, पण ती पण येतात. ते शांतपणे आपण ते करत बसणं आणि मन शांत होणं, ते जाणीव शांत होऊन जाते, निवांत होऊन जाते, थोडं काही करावं असं वाटत नाही, म्हणजे अशा पद्धतीने राहते. म्हणजे तिथेही जाणीवेला तो एक आराम मिळतो सगळा, की तेवढा वेळ आपण विचारापासून मुक्त झालो, सगळ्या गोष्टी मुक्त झालेलं असं शांत होतं, म्हणतो आनंद होतो. पण ते स्मरण परत तिकडे पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून आता हा जो विठ्ठल नामाचा जो बघितलं ते निवांत होण्यासाठी. दुसरा जो विठ्ठल नामाचा असतो तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, वारकरी समाज जो विठ्ठलाचा गजर करतात, ती पण व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ही जाणीवेचीच व्हायब्रेशन, म्हणजे विठाल विठाल करदेव, ते ती व्हायब्रेशन त्याच्या शरीराला यायला लागली की तिथे सगळं लक्ष लागायला लागतं आणि तिथे होतं. पण प्रत्येकाला जे आवडेल ते त्याने करावं. कधी मग खूप वेगाने पण करायला पाहिजे, किंवा अगदी स्लो केलं पाहिजे असंही नाही. प्रत्येकाला ते पकडता आलं पाहिजे, तो रिदम. त्या रिदममध्ये ते स्मरण राहिलं पाहिजे. तसं त्या स्मरणामध्ये राहिलं की ते आपल्याला ते अखंड स्मरण राहतं. म्हणजे तिथे रिदम तसं, म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे वेगाने पण म्हणायचं, महाराजांनी ते अगदी वेगाने म्हणायचं पण विठाल विठाल आपण त्या ह्याच्यामध्ये घेतो उपासनेचा,
विठ्ठल 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 विठ्ठल. पण ते कधी जाणीव आहे हेच व्यवस्थित समजल्यानंतर वेगाने म्हणा ना, मग तिथे ती व्हायब्रेशन पण तुम्हाला जाणवता येतात की जाणीव आहे. पण जाणीव न कळता नुसतं विठ्ठल विठ्ठल नुसतं विठ्ठल विठ्ठलच होतं. जाणीवेचा भाव तिथे येत नाही. ते प्रत्येकाला समजलं पाहिजे की विठ्ठल म्हणताना मनात काय विचार असला पाहिजे की मनामध्ये काय भाव असला पाहिजे. म्हणून विठ्ठल विठ्ठल ते वेगाने म्हणणं पण तिथे अगदी ज्या वेळेला अगदी तीव्रतेने म्हणायला लागतात तिथे व्हायब्रेशन खूप येतात. आणि ती व्हायब्रेशन आली की तिथे एक वेगळं स्मरण राहतं आणि थोडा वेळ ती व्हायब्रेशन टिकतात. परत बंद केलं तरी आतमध्ये ते चालू राहतं. असंही होतं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नाम घेतले जातं. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जरा मोठ्याने वेगाने बऱ्याच वेळा ते घेतलं जातं आणि त्याचाही फायदा म्हणजे फायदे सगळ्या गोष्टीचा आहे. फक्त ते स्मरण नाम घेताना स्मरण कसं म्हणजे ज्याला आधी ते सगळं कळलं आहे तो कसाही विठ्ठल म्हटलं तर त्या स्मरणात राहणार. लक्षात घ्या. एकदा ते तुम्हाला कळलं जाणीवेलाच हाका मारते कोण जाणीवच. मग तू वेगाने म्हणा हळू म्हणा दुसरे विचार येता कामा नयेत. एवढ्यासाठी येत नाहीत विचारा. वेगाने म्हणताना सगळं लक्ष तिथे जातं ना, त्यामुळे तिथे वाहता येत नाहीत. पकडलं जातं त्या ह्याच्यात. म्हणून ते वेगाने म्हणायचं असतं. म्हणून जिव्हे वेगू करी असं जे महाराज म्हणायचे. पण ते समजून केलं तर जिव्हे वेगू करी. नाहीतर नुसतं उच्चार होतो पण ते तिथे स्मरण राहत नाही. आणि कोणाला काय सांगायचं. कल्पेश तू सकाळी जे सांगितलंस तुला तू कसं तुझं अॅनालाइज केलं जरा ह्या लोकांना पण सांग म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. चांगलं सांगितलं तरी मला. तू त्याच्या टेक्निकल भाषेमध्ये तू सांगत टेक्निकल भाषेमध्ये तू सांगितलं. ये बघा प्रत्येक जण आपल्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर तो कसा अर्थ समजून घ्यायचा असतो ते समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो आणि त्याच्या पद्धतीने बरोबर सांगितलंय. पण म्हणजे तुम्हाला ते कळलं पाहिजे की आपण जे शब्द सांगतो त्याचे शब्द जरा वेगळे आहेत पण आहे तोच बोध. तो बघून घ्या ऐकून घ्या. त्याने आपलं स्वतःला समजून घेतलंय. म्हणजे नमस्कार. चुकलं तर माफ करा पण मी ट्राय केलं मी जे रेग्युलर काम करतो त्याच्यामध्ये जे अनुभव येतात आणि काका जे शिकवतात ते कोरिलेट करायला ट्राय केलेलं. मी थोडंसं सांगतो काय काम करतो की जे स्मार्ट डिव्हाइसेस म्हणतो आपण त्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर आणि प्रोसेसर असतात. त्याची बॅकग्राऊंडला कोडिंग करायचं काम करतो. त्याच्यामध्ये 3 गोष्टी गरजेच्या असतात. सगळ्यात बेस म्हणजे हार्डवेअर. सॉरी एक बोर करत असेल तर सांग कळेल. माहिती आता ऐकून माहिती आहे सगळं. हा म्हणजे सगळ्यात बेस म्हणजे हार्डवेअर असतं आणि त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असतं आणि सॉफ्टवेअरमध्ये प्रकार असतात वेगवेगळे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात बेस गोष्ट लागते ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे ॲज अ एनर्जी. तर मी ह्या 3 गोष्टी फक्त ट्राय केल्या कोरिलेट करायला की आपली जी जाणीव आहे तिला ॲज अ इलेक्ट्रिसिटी जेव्हा ती आपल्या डिव्हाइसमधून फ्लो होते आणि आपल्याकडे असलेले जे संस्कार आहेत ते संस्कारांच्या दृष्टीने ती हार्डवेअरमधून म्हणजे आपल्या इन्स्ट्रुमेंटमधून प्रयत्न करते की बाहेर घडलेल्या ज्या काही फिनॉमिना असतात म्हणजे आता माईक म्हणजे साऊंडला कॅप्चर करण्यासाठी माईक आहे, साऊंडला क्रिएट करण्यासाठी स्पीकर आहे आणि मध्ये मिक्सिंग करण्यासाठी आपल्याकडे मिक्सर आहे, व्हिडिओसाठी आपल्याकडे टी व्ही आहे. तर उदाहरणार्थ हे सगळे जे काही आउटपुट आणि इनपुट डिव्हाइसेस असतात ते बेसिकली त्याला सेन्सर असं म्हणतात. ते आपल्या म्हणजे ज्ञानेंद्रियांमध्ये थ्रू आपण ते ज्ञान घेतो तसंच त्या इन्स्ट्रुमेंटला ते ज्ञान मिळतं. पण ते मिळण्यासाठी तिथे जाणीव उभी असते. तसंच तिकडे इलेक्ट्रिसिटी किंवा सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडला थांबलेलं असतं ती माहितीला इंटरप्रेट करण्यासाठी. तसं आपल्या ठिकाणी मी हा प्रयत्न असा केला का की आता पण जी जाणीव आहे ती जाणीव आपण झोपले असो किंवा जागे असो दोन्ही वेळेस ती नेहमीच असते. आपण म्हणजे मी जेव्हा आता साधनेला बसतोय म्हणजे फक्त तुमच्यासोबतच बसतो, स्वतःहून कधी माझ्याकडून प्रयत्न खूप नाहीच होत असे. पण जेव्हा पण इथे काकांसोबत बसतो तेव्हा मला असं जाणवतं की ती जाणीव छुप्या पद्धतीने आपलं काम सहजपणे करते. मग ते हार्टबीट्स असतील जसं मॅडम म्हणाल्या किंवा आपला श्वास चालू आहे, आपण तिच्याकडून सहज घडणाऱ्या क्रियेवरती आपण लक्ष ठेवू शकतो.
पण त्या जो करता आहे, जो ऍक्टर आहे किंवा जी जाणीव आहे तिच्यावरती आपल्याला लक्ष नाही देता येत, कारण तिला आपल्याला बघताच येत नाही. मग तिच्याकडून घडणाऱ्या घटनेवरती किंवा जी सहजक्रिया चालू आहे तिथे लक्ष ठेवणं. आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की जाणीव आपण जेव्हा म्हणतो की ही मला आता काळोख दिसला किंवा मला श्वास घेताना स्पर्श झाला, त्यावेळेस ज्याला स्पर्श झाला ती चैतन्य शक्ती आहे किंवा जो बघतोय तर ज्यावेळेस तो मुमेंट आपण कॅप्चर करतो तेव्हा बोलणारा हा देहभावातली जाणीव देवभावातल्या जाणीवेला हाक मारते. असं नाही आहे, जाणीव एकच. ज्या वेळेला हे ज्ञान, आता हे ज्ञानातून पाहायला लागलंस की ती जाणीव असते. म्हणजे आता इथे आपण बसलोय, सगळ्यांना जाणीव आहे जाणीव आहे जाणीव करून आता सगळेजण जाणीवेच्या लेवलला आलेले आहेत. तर देहभावापेक्षा ज्यावेळेला ह्या स्थितीमध्ये आपण नाम घेतो की त्यावेळेला विचार करतो की हे सगळं जे करतं ऐकतं कोण, हे करतं, त्या ती जाणीव आहे हे जे उत्तर मिळतं तेव्हा तो देवभाव असतो. पण ज्या वेळेला हे जाणीव विसरला, परत मी आहे म्हणायला लागला की देवभाव. म्हणजे देवभाव आणि देवभाव हे स्विच ऑन स्विच ऑफ होत बसा, इकडून तिकडे होऊ शकेल. एकदा ती साधनेचा अभ्यास सुरू झाला तर मध्ये आपण देहभाव जाणार, मग परत कळणार हे बाबा चुकलाय. म्हणजे तू परत 2 वे स्विच असलं की कसा तो 2 वे स्विच बदलायचा की दुसरीकडे परत फ्लो होतो इलेक्ट्रिसिटीचा. तसं आपल्याला ही शक्ती आहे, ही शक्ती जेव्हा देवभावात चालते हे कळल्यावर लगेच थांबायला लागतं. आणि बाबा ही जाणीवच आहे, जाणीवेचं कार्य म्हटलं की तो परत त्याच्यातून पाहायला लागला की तो देवभाव होतो. म्हणून ज्या वेळेला हे करत असताना प्रोसेसमध्ये ती देवभावातच असते. देवभावात जाणीव आहे हे त्याला कळलं असं म्हणता येणार नाही. कळलं, आणि कळलं तर देवभावात गेली. तिला मी जाणीव आहे कळलं तर देवभाव, आणि मी देह आहे म्हणायला लागली तर देहभाव. म्हणजे ते एकच जाणीव तिथे ऑपरेट होत असते. कळलं. म्हणजे मला प्रश्न असा होता की रेग्युलर लाईफमध्ये कुठे थांबायचं काम करत असताना ते कळत नव्हतं. आणि त्यावेळेस कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये जेव्हा मी म्हणजे जाणीव ही जेव्हा पक्क असं मनाने जेव्हा घट्ट असं वाटलं तरी थोडा वेळ तरी, आणि अजूनही वाटतंय की नाही मी म्हणजे जाणीव आणि देह हा वेगळा, हे मी काम करत असणाऱ्या गोष्टीबरोबर कोरिलेट केलं की नाही आपलं इलेक्ट्रिसिटी जेव्हा डिव्हाइसमधून फ्लो होते तेव्हा इलेक्ट्रिसिटी पूर्ण वेगळी आहे आणि इन्स्ट्रुमेंट हा पूर्ण वेगळा आहे. ती इलेक्ट्रिसिटी मल्टिपल डिव्हाइसमधून फ्लो होऊ शकते आणि तिचं सामर्थ्य आहे की गोष्टी घडवून आणण्याचं. इन्स्ट्रुमेंट हे साधन कसं आहे तसा शरीराशी कोरिलेट केलं होतं. बरोबर आहे, बरोबर, सगळं छान बोलला म्हणून तुला सांगतो रे. त्याप्रमाणे म्हणून नाही, सगळ्यांना ते कळलं पाहिजे की आपण जे आपलं काम करताना सुद्धा ह्या दृष्टीतून कसं पाहायचं हे समजण्यासाठी मी सांगतो त्याला सांगायला की नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण अनेक कामं करतो आहोत, पण ते काम करताना ते तिथे परत ही जाणीवेचं कार्य आहे हे सतत स्मरण राहायला पाहिजे. त्या पद्धतीने हाताने काम करतोय, चालतोय, चालणार आहे, चालवणारी कोण आहे ही जाणीव आहे. साध्या सोप्या भाषेत आपण सांगतो. तसं तो स्वतःचं काम करताना ज्यावेळेस तिथे ती प्रोसेस चालली की इलेक्ट्रिसिटीच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि हे चाललंय कोणामुळे इलेक्ट्रिसिटी, तसं आपल्या शरीराकडे की आपलं हे सगळं चाललंय कोणामुळे जाणीवेमुळे. तर म्हणजे ती जाणीव आणि इलेक्ट्रिसिटी ह्याचा तो संबंध जोडून तो विचार करत सांगत होता. हा, ते तसं करता येतं कारण आपलं काम नेहमीच, कारण त्याला 8-8 तास 10-10 तास काम करावं लागतं, त्याच्यावर त्याचं सगळं लक्ष असतं. मग तो कुठे करणार, त्या कामातून साधना करता येते. म्हणजे तुम्ही करता आहात तिथे पण चिंतन करायला लागलं की तिथे त्या लेवलला पोहोचतं. त्यामुळे ते मन स्थिर राहतं. काम करताना आपण एन्जॉय करून करू शकतो, मनानं आनंदाने ते करता येतं, हे सगळं करता येतं त्याला. चालेल. हो 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 बरोबर. करता विठ्ठल म्हणताना देहाचं भान घेऊन करता विठ्ठल म्हणायचं. नुसतं करता विठ्ठल हा शब्द नाही करायची, कारण प्रत्येक गोष्ट करताना कृतीचा आधार घ्यायचा. कारण स्थूलाचा आधार घेतल्याशिवाय सूक्ष्म वस्तूला पकडता येत नाही. नेहमी लक्षात ठेव. इलेक्ट्रिसिटीला आपल्याला धरता येत नाही, पण ह्या स्थूलाचं म्हणून ती वाहते म्हणून तिथे परिणाम कळतो की आता पंखा चालला, लाईट पेटते. अशी इलेक्ट्रिसिटी कुठे बघता येणार आपल्याला, काहीच कळत नाही.
तशी ही जाणीव अजिबात तशी कोणत्याही ह्याच्याने पाहता येणार नाही. एकदा 100% समजल्यानंतर तिला कृतीच्या आधारे किंवा स्थूल गोष्टीच्या आधारे आपल्याला तिला अनुभवायचा प्रयत्न करायचा. आणि तिला बरोबर कोणी अनुभवायचा? तिनेच. आता तो इलेक्ट्रिसिटी आणि तो परत वेगळा आहे, पण इथे जाणीवेनेच जाणीवेला अनुभवायचं. हे जाणीवेचं कार्य आहे. हे मी अमुक तमुक म्हणते, जाणीव म्हणते, जाणीला स्पष्ट कळलं पाहिजे. देव म्हणजे मी नाहीये हे ठोकत ते निघालं पाहिजे. तिथपर्यंत परिवर्तन होणार नाही, कारण मध्येच देव मी येतं, कारण त्या अंतर्मनाला सवय आहे. जरा दुर्लक्ष गेलं की देहभावात वळलाच म्हणून समजा. म्हणून ते सतत ते सावधपणे ते पाहत राहणं आणि पाहता 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 हे करता करता ते सहजपणे होणं. म्हणजे अनुसंधानाच्या अगोदर आठव येतो, विसर होतो, विसर होतो, आठव येतो, ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. आणि मग ते होता होता एक दिवस अनुसंधानापर्यंत पोचता येतं. देव सहज असतची असत. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ही जाणीव सहज आहे. सहज देव असतची असते याचा अर्थ काय? देव कोण आहे? जाणीवच देव आहे. या जाणीवेला आपण जाणीव आहोत म्हटलं की ती देव झाली, आणि जाणीवाला मी देव म्हटलं की ती जीव झाली. जीव आणि देव याच्यातला तो फरक. आज सहज काय? जीव सहज आहे, देव सहज नाहीये. म्हणून त्या जीवाचं परिवर्तन देवामध्ये घडवायचं आहे, तर त्याला सतत स्मरण देणं. आणि ते स्मरण कसं द्यायचं याचं चिंतन की सहज देव असायचं. म्हणजे की सहज देव असत अशी 600 फुटे. म्हणजे धावपळ करायची आहे, कर्मकांड करायची आहे, उपास तपास करायची आहे, व्रतवैकल्य करायची, ह्याची काही गरज नाहीये. त्याच्यातून ते स्मरण राहत नाही. स्मरणासाठी तुम्हाला स्मरणाकडेच लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे स्मरणाकडेच लक्ष देण्यासाठी ही जाणीवच आहे. म्हणजे आता स्मरण तरी काय खूप मोठं आहे का? जे आपण आहोत त्याचं स्मरण ह्या आपल्याला द्यायचं. म्हणजे जी जाणीव आहे त्या जाणीवेचं स्मरण तू जाणीव आहेस हेच फक्त कळलं पाहिजे. गोष्ट एवढीशीच आहे. पण ह्याच्यावर संसार उभा केला. सगळा संसार, सगळं जग कणावर चाललंय, देवमीव भावावर चाललंय. पण आहे काय मुळात? ही जाणीव आहे. आता ही जाणीव जर जगातल्या सगळ्या माणसांना कळलं तर काय होईल? बघा, तो विचार करा. तर आपण सगळेजण जाणीव म्हणून जर एकमेकाकडे प्रेमाने पाहायला लागलो, निरपेक्ष प्रेमाने, काही अपेक्षा नाहीत, तुम्हाला 5 रुपये दे, 20 रुपये दे, काही नाही, तू बाबा तू सुखी राहा, मी सुखी राहा, ही निरपेक्ष भावना. मला तुला दुखवायचं नाही, तू मला दुखवू नकोस. कळलं? म्हणजे निरपेक्ष भावना म्हणजे काय? कसली अपेक्षा नाही, पण उगीच टोचत बसतो काही माणसं. आपल्याकडे इथे कोण नाही टोचत, पण टोचतात का कोणीतरी आपल्या बोलण्यातून वागण्यातून काहीतरी दुःख देतात. हे बाहेर होतं तसं, आपल्या आता इथे नाही होत आहे. पण हे आपल्या वागण्याकडे आपण किती लक्षपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. कारण तू जाणीव आहेस, कारण तू त्या अभ्यासासाठी जर आलायस. इतर ठिकाणी तुम्ही कुठचं कार्य करायला गेलं ते कोण सांगत नाही तू कोण आहेस. तू अमुक तमुकच म्हणून ओळख देतात ना. कौतुक कोणाचं करतात? देहाचं कौतुक करतात शेवटी लोक ना. जाणीवेचं कोण कौतुक करतात? पण इथे जाणीवेचं कौतुक व्हायला पाहिजे की इथे ही जाणीव आहे आणि ही एकाच अनंत स्वरूपाची सगळी रूप आहेत, वेगळं कोणच नाहीयेत. एकाच स्वरूपाची वेगळी रूप आहेत, विविध रूप आहेत. वेगळी म्हणजे विविधता आहे. आणि हे स्मरण आपल्याला अखंड पाहिजे. आपल्याला जेव्हा सद्भावना कधी येणार? आपण एकाची रूप आहोत, एकाचीच सर्व रूप आहेत. तिथे वेगळं कोणच नाहीये. आणि वेगळं कोणच नाही म्हटल्यानंतर एकदम आपलेपणा जो येतो ना, तो आतून येतो. आणि तो आतून आपलेपणा आला ना की मग कोणाशी तुम्हाला दादागिरी करावीशी वाटत नाही, जबरदस्ती करावीशी वाटत नाही. जाऊन दे, तू सुखी राहा, तू सुखी राहा. आणि जेवढं आनंदाने बोलताय तेवढं आनंदाने बोलता आलं. बस हे एवढंच करण्यासाठी आपल्याला हे सगळं घासत बसायचं आहे. कारण हे एवढंच जमत नाही आपल्याला. जाणीव म्हणतो, पण जाणीव म्हटलं तरी राग जात नाही, द्वेष जात नाही. म्हणजे छोट्या छोट्या प्रकरणात पण बाहेर येतो, म्हणजे जात नाही ना. जरासं काही मनाच्या विरुद्ध झालं, काय झालं की परत राग आल्यासारखं वाटतं, वाईट वाटतं. वाईट वाटणं सुद्धा हा रागाचाच प्रकार आहे. तुम्हाला वाईट वाटतं, मग राग नाही आला. अरे राग नाही म्हणजे वाईट वाटलं म्हणजे नकारात्मक गोष्ट आहे. वाईट वाटलं तरी अहंकार आहे, राग आला तरी अहंकार आहे. म्हणून हे विकार आहेत, अहंकाराची रूप आहेत सगळी. राग, मोह, मद, मत्सर, द्वेष ही सगळी अहंकाराची रूप आहेत. का? कारण देहभाव म्हणजे मी देह आहे हा अहंकार आहे, त्याच्यातून ते सगळं आलं. मग आता जाणीवेचं म्हटलं की हे सगळं बाजूला गेलंच पाहिजे ना.
जाणीव म्हटलं की मला राग कशाला आला, मी जाणीव आहे, समोर पण जाणीव आहे, मीच माझा राग कशाला करायचा. उजव्या हाताने डाव्या हाताला मारलं, काम करत नाही बरोबर. उजवा हात का लिहाय, तो किती वेळ आले लिहित नाही म्हटलं तर राग केलं तर काय होईल का. नाही, डाव्याचं काम डाव्याला करू दे, उजव्या हाताचं काम उजव्याला करू दे. काय पडलंय आपल्याला, कळलं. तशी ही सगळे उजवं डावं करत बसायचं नाही. ज्याचं त्याला काम करायचंय, ज्याचा त्याला आनंद घ्यायचा आहे, ज्याचं त्याने सुखाने राहायचंय. आल्या फक्त एकमेकाबद्दल आपलेपणा असला म्हणजे बास झालं. एकाच सद्गुरूंची जर आपण सगळे एकत्र आहोत म्हणजे सद्गुरूंचं कुटुंबच झालं ना. तिथे जर द्वेष बचन नाही गेला, तिथे जर राग नाही गेला एकमेकाबद्दल, तर आपण शिकलो काय. लक्षात घ्या मी काय म्हणतो. कसं असतं, आता पै माऊलींचं एवढं मोठं कुटुंब आहे, आज तिथेच आपसात आम्ही भांडतो आहोत, तर काय मिळवलं. सद्गुरूंना जे शिकवायचं काही शिकले नाहीत आपण. मग तिथे अहंकार आलाच. भांडला म्हणजे अहंकार आला. मतं खंबीरपणे मांडा, पण भांडू नका. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, हे तितकंच लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रत्येकाचं तुमचं मत, म्हणून प्रत्येकाला मी विचारतो तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला कसं, कारण प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे. तो त्याच्या पद्धतीने समजून घेतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने समजून घेतो. पण समजलं एकच पाहिजे की ही जाणीव आहे आणि सर्व ही जाणीवेची रूप आहेत, हेच कळलं पाहिजे. त्याच्या पलीकडे काही खूप मोठं काहीतरी करायचं नाहीये. पण त्या जाणीवच आणि जाणीव रूप करता करता त्या चिंतनातून ही जाणीव प्रगल्भ होते. या जाणीवेमध्ये प्रज्ञाशक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा हे सगळं सहज होतं. आता आपण तो प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय की तिथे ह्या प्रज्ञाशक्ती, याच्यातून प्रज्ञाशक्ती जागृत झाली पाहिजे आपल्याकडे, की सगळ्यांबद्दल जो कळवळ आहे तर तिथे भेदभावच नाही, तर सगळे आपलेच. ह्या भावात जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा सगळा आनंदी आनंद असतो. कळलं मी काय म्हटलं. म्हणजे ते आपल्याला हे करायचं. म्हणून आता आपण एवढे सगळे तर ते एकमेकाबद्दल आपल्याला अत्यंत प्रेम असलं पाहिजे, निरपेक्ष. पण कोणाला काय द्यायचं नाही, कोणाकडे काय घ्यायचं नाही. फक्त आपलेपणाने आपल्याला सगळ्यांशी एकमेकाला वागलो की जाणीवेचा तो बोध आपल्याकडे झाला. महत्वाचा तो बोध लक्षात ठेवायचा. काय म्हणताय. व्यवहार कशाच्या बसेसवर चालू होतो. मी आणि माझं हा व्यवहार आहे. वाढतात म्हणून हे सगळं विस्तार आहे देहभावाचा. जग म्हणजे देहभावाचा विस्तार. मज एकाचा विस्तार ना म्हणतो ते चुकीचं आहे. मज एक देहभावाचा हा विस्तार, ते हे जग. कळलं ना. तिथे म्हणून व्यवहार येतो, तिथे देहभाव असतो म्हणून व्यवहार येतो. म्हणजे बघा आता इथे पण व्यवहार आला म्हणून काही भांडण तंटे होतात असंही नाही. एकमेकाला समजून घेऊन समजूतदार म्हणून ते नाही. दोन गोष्टी आहेत. आपण काय करतो, छोट्या छोट्या गोष्टीत कधी कधी त्या गोष्टीचा फोकस जास्त करतो तेव्हा तिथे वाद येतात. असं होतं छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे आता एखाद्या समजा तुम्ही चहावाल्याकडे गेलात, बाजूचा चहाला 10 रुपयाला विकतो आणि तुम्हाला तुमच्याकडे तो 15 रुपये घेतोय. अरे तू 15 रुपये कशाला घेतो. 5 रुपयावर मग भांडण तंटे झाले, पेपर आहेत एकमेकाला मागते मारेपर्यंत होतं ना. 2 रुपये घेतले जास्त, 5 रुपये जास्त गेले तर सामंजस्य वृत्ती काय. अरे 2 रुपयाने काय फरक पडत नाही ना. बोलायचं बोलून घेतलं आणि सोडून द्यायचं, परत इथे अडकायचं नाही. म्हणजे इथे कसं होतं, आपण छोट्या छोट्या गोष्टीला आपण मोठं रूप देतो ना, तो देहभाव फुलतो. तो घेतोच म्हणजे काय असं जे आपल्याला वाटतं ना, तिथे मग आपल्याला ती सामंजस्य वृत्ती पाहिजे. म्हणून हे सद्गुण निर्माण झाले. समजून घेणं, समोरच्याचे प्रॉब्लेम समजून घेणं. एखादा वेडावाकडा बोलला तर आपण समजून, आणि प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायलाच नाही म्हटलं तर ते बरोबर सगळं शांत होतं. पण व्यवहार करताना, व्यवहार म्हणजे परफेक्ट व्यवहार करायचा. 25 रुपये देणं म्हटलं 25 रुपये त्याला देता आले पाहिजेत. तिथे कमी नाही परत करायचे. नाही कमी केलं की तो भांडतो. कळलं ना. कधी कॉन्ट्रॅक्ट समजा तुम्हाला रंगाविंगा झालं, तुम्ही हां चल ते करून घे. त्याने सांगितलं बरं 1 लाखाचं काम आहे. नंतर झालं, अरे एवढे कसले तुझे झाले, झालं वाद सुरू झाला ना. एकदा तू कबूल केलंस ना, देऊन टाक, मग नको विचार करूस. बार्गेनिंगची सुरुवातीला बार्गेनिंग कर बाबा, एवढं नाही एवढं कर, हरकत नाही. पण एकदा तू म्हणाला हा मी मान्य आहे, मला तू काम कर, मग हा व्यवहार झाला. काम कर. मग काम केल्यानंतर
अगदी आपल्या मनाचं का झालं, मग त्याने 1 लाख रुपये सांगितलं, मग 1 लाख रुपये गपचूप द्यायला पाहिजे की नाही. पण माणसं काय करतात, आताच माझं काम झालं, आता बघतो तुला केस तो. म्हणजे तो बिचारा हैराण समोरचा, तो काय तुम्हाला चांगलं बोलणार का. म्हणजे इथे वाद होतात ते असे छोट्या छोट्या व्यवहारामध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. आपण असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, भाजीपाल्यावर, भाजीवालीबरोबर वाद किती करतात सगळे. मासे विकणाऱ्या बघा, मासे घ्यायला जा. हा, म्हणजे हे आता बघा, आता हे पॉइंट आला आता आपल्याला. ज्या वेळेला आपण व्यवहार करतो तेव्हा देहाच्या अपेक्षेत व्यवहार करतो. म्हणून लक्षात ठेवा, ह्या 3 पॉइंट आहेत. देह आहे हे सत्य आहे, असत्य काहीच नाही. देह आहे, देहातून कार्य करणं हे सत्यच आहे. तू जाणीव आहेस हेही सत्य आहे, आणि ते अनंत स्वरूप आहे हेच सत्य आहे. आणि 3 लेवलला आपल्याला बरोबर कसं वागायचं ते कळलं पाहिजे. 3ही लेवल आहेत. व्यवहार करताना देहातूनच व्यवहार करणार. तू जाणीव म्हणून तुला कोण ओळखणार, तू जवळच्या ओळखून तो उपयोग नाही. पण एकमेकाला सहाय्य करायचं. व्यवहार म्हणजे काय, तर सगळे जगाचा राडगाडा चालला, म्हणजे एकमेकाला पूरक पोषक वागायला तर तो व्यवहार बरोबर असतो. आता मासे विकणारे त्या बिचारा पण करून येतात की नाही, ते 25 रुपयाचे 50 रुपये तुमच्याकडे घेतात. पण एकदा तुम्ही मान्य केलं यार 50 रुपये घेणारच, तर वाद येत नाहीत. जास्त तुम्ही 5 रुपये कमी करून की तिला पर चहा पाजली तर ती आणखी 2 रुपये कमी कराल तुमच्या चहाचे पैसे. म्हणजे इथे तुम्ही ज्यावेळेला आपलेपणाने त्या कोळणीशी बोललात, कशी आहेस ग, बरी आहेस ग, तुझं कसं चाललंय, हे कसं चाललंय, ते कसं चाललंय, तर तिचा व्यवहाराचा दृष्टिकोन आपोआप कमी होतो. लक्षात घ्या. जाताना एक चॉकलेट घेऊन दिलं, ते चॉकलेट दिलात तुम्ही, तर तुमचे 25 रुपये कमी झाले म्हणून समजा. खाईल न खायला काय, 3 मासे रोज खाते, पण कॅडबरी चॉकलेट तर खुश होईल बघा तुम्ही. बोलणं, हा, म्हणून बोलणं शेवटी बघा, हे बोलणं जे आहे ना, पण ती कोणी कोणी जाणीव आणि ती मी आणि कोणी जाणीव, दोघं आपण एकच आहोत. आता बघा, म्हणून मधुर बोलता आलं पाहिजे. वागणं म्हणजे तुमचं बोलणं, हसणं, चेहरा बघून लोकांना तुमच्याशी बोला असं वाटलं पाहिजे. तुम्ही असे गपचूप असे काहीतरी बसले तर माझूला माणूस जाऊन दे, बघतो बसला कसा रागावलेला दिसतो, नको त्याच्या भानगडीत पडू, असं होतं ना. हा, व्याज नको म्हणतो ना. चेहरेच बघून कधी कधी आपण, देह बोलत असतो आपला. लक्षात घ्या. तुमचा मूड ऑफ असेल तर तुमच्या ऑफ मूडवरून तुमच्या घरच्यांना किंवा बाजूच्याला पण काय बरोबर नाही आज प्रकरण असतं ना. आपण एकमेकाचे चेहरे बघून पण आपण ठरवतो ना. हे वाचन आपलं चालू असतं. त्यामुळे इथे तुम्हाला सर्वांना स्वीकारण्याची वृत्ती असते, तुमचा चेहरा प्रसन्न असतो. जेव्हा एखाद्याला स्वीकारायचं नसतं तेव्हा तुमच्या चेहऱ्यामध्ये ओढाताण येतेच. तुम्ही बोलले नाही तरी ते कळतं, काहीतरी कृतीवरनं कळतं की ह्याला काय आपण आलेला आवडत नाही, असं होतं ना. एखादा तुम्ही घरात गेलात, एक व्यक्ती या या म्हणता आणि एक व्यक्ती शांत बसते, तेव्हा आपल्याला वाटतं अरे उगीच आलो आपण इथे. कळलं ना. घरातल्या 2 व्यक्ती जर दोघंही या म्हटलं तर खुश होतो आपण. पण एक व्यक्ती या म्हणता आणि एक व्यक्ती तुम्हाला बघून आतमध्ये जाते रूम मध्ये, काय समजाल आपण आलेलं काय, याला आवडलं तर उगीच आलो असं वाटतं की नाही. म्हणजे या छोट्या छोट्या ह्याच्यातून आपल्याला एकमेकाबद्दल जे हेवे दावे की एकमेकाबद्दल जे अनिष्ट चिंतन आणि ह्याच्यातूनच जाणीवेचं दूषितीकरण होतं. लगेच तिथे आपल्याला ते वर खाली होतच. ते म्हणजे जर तुम्ही स्थिर नसाल तर आलं त्याला आवडलं, छान छान आहे, 2 मिनिटात निघा मग. कळलं. जास्त वेळ थांबायची गरज नाही. त्या माणसाशी बोला, चांगलं बोला, अरे मला जायचं घाई घाई, मी जस्ट आलो आणि निघालो. ते थांबायची आवश्यकता नाहीये. मग तुमची गरज नाही वाटत ते थांबू नका. आनंदाने राहा तिथे. त्याचं वाईट पण वाटायला नको, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम भरपूर असतात. का केलं, कशासाठी केलं हे बघायची गरज नाही. मग कोणत्याही गोष्टीचा बाऊ नाही करायचा. परिस्थिती तुम्हाला कोणीतरी हसून स्वागत करेल, कधी तुमचं स्वागत होणार पण नाही, पण त्याचं बाऊ करायची काही गरज नाही. की परिस्थितीतलंच तुम्हाला शांतपणे समोर कसं, म्हणजे जाणीवेचा अभ्यास केला की हे कळेल. ही जाणीव आहे, तिला हे मानपानामध्ये अडकायचं नाही. कोण काय बोलला, असं काय बोलला, तर तिथे अडकायचं नाही. तुम्हाला आपला आनंदाने मार्गाक्रमण करायचं. त्यामुळे व्यवहार करा कशाही आहे, प्रत्येकामध्ये तिथे हसून खेळून जितके जाल की प्रत्येकाशी जे म्हणजे प्रामाणिकपणाने बघा. एखादा माणूस प्रामाणिक आहे असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना, त्या प्रामाणिक माणसावर आपण कधीच संशय घेत नाही.
मी तुम्ही व्यवहारात सांगतो की बाबा हा इतका प्रामाणिक आहे, 5 रुपये पण ठेवणार नाही आपले, की आपल्या घरात कोणतरी काम करणारी बाई आहे आणि आपल्याला माहिती आहे ती प्रामाणिक आहे. आपल्याला कसली भीती वाटत, आपण घर सोडून येतो. आजच्या काळात घर सोडून येतो कोण? घाबरतात, अरे बापरे काय घेऊन गेली तर काय. पण आपल्याला ज्याचा विश्वास आहे आणि ती व्यक्तीचं आपण पाहिलेलं आहे, तर ती गरीब असेल ती 5 रुपये पण उचलणार नाही जागेवरचे, तिथल्या तिथेच दिसतील तुम्हाला. त्यामुळे तो प्रामाणिकपणाबद्दल जर आपल्याला वाटतं तर आपलं मन मोकळं असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघा, आपण कुठे कुठे मोकळे राहतो. कोण व्यक्ती प्रामाणिक भेटली, कोण हसून खेळून वागणारे भेटलं, कोणी आपल्या चुका झालेल्या असल्या तरी माफ करायला तयार झाला, लगेच तो म्हणा जाऊ दे रे एवढं काय मोठं नाही, एवढं करून पुढे गेला, तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर वाटतो. मग आपणच तसं वागायला पाहिजे. आपल्याकडनं ह्या सगळ्या व्हायला पाहिजे, कारण आपण जाणीव आहोत. हे समोरच्या व्यक्तीला माहिती असो नसो, सर्वत्र एकाच स्वरूपाची जाणीव असल्यामुळे सगळे आपण एकाचेच आहोत. आपण एकाचे सगळे अवयव, हात पाय कान डोळे, हे वेगळं वेगळं कार्य आहे ना देहामध्ये, पण ते एकाचेच आहेत. तसं ह्या सगळ्या जाणीवा एकाच्याच आहेत, जगातल्या सगळ्या जाणीव. म्हणजे जगामध्ये एवढी माणसं आहेत, म्हणून विश्वची माझे घर असं ते संत संताचा अर्थ तो आहे. ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना आपणच चराचर झाला. मीच चराचर, हे चराचरामध्ये मीच आहे. मीच आहे म्हणजे अनंत स्वरूपाच्या स्मरणामध्ये ही जाणीव, म्हणजे हे अनंत स्वरूप ह्या सर्वांना पाहताना मीच सर्व आहे, मीच सर्व आहे म्हणणं. मी हे चर आणि अचर, म्हणजे पशु पक्षी पण मीच आहे, वनस्पती पण मीच आहे आणि सगळी माणसं पण मीच आहे. अशी ज्या भावना होत्या तेव्हा तो त्याचे व्यक्ती कशी असते, तो सगळ्यांना हात पसरून जवळ घेतो. मी वेगळा म्हटलं की असा वरून बसतो, नाही आम्हाला कोणा जवळ घ्यायचंच नाही असं म्हणतो ना. म्हणजे ह्या म्हणजे भावनेचा कसा संबंध सांगतो. सद्भावना कशा असतात की आपल्या मनामध्ये आपण निरनिळ्या अनिष्ट चिंतन वगैरे, कसा राग, कोणामध्ये याच्यावर राग, कोणामध्ये याचा बोल, असे निरनिळे पार्ट्स टाकलेले असतात मनामध्ये. म्हणजे सॉफ्टवेअर टाकल्यासारखं ते सॉफ्टवेअर चालू होतं. तो माणूस भरला की आपलं ते सॉफ्टवेअर ऍक्टिव्ह होतं आणि त्याप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न वागतो. कसं वागतो कळत नाही. तर हे आपलं एकच सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी, की सगळे जाणीवाच आहेत आणि सगळ्यांशी आपल्याला आपलेपणानेच राहता आलं पाहिजे, निरपेक्षपणे. त्यांच्याकडनं कोणाकडनं कसलीच अपेक्षा नाही. पण म्हणून कोणी दिलं तर नाही म्हणायचं पण नाही, म्हणून नको म्हणणं सुद्धा अहंकार आहे आणि हवं म्हणणं पण अहंकार आहे. त्या दोघांमधलं सुवर्ण मध्य धरला तर बरोबर. दिलं तर आनंदाने घे ना, आनंद घे, मागू नकोस. पण मुद्दाम कोणी प्रेमाने आणून देत आहे तुला तर घे ना, त्यालाही आनंद तुलाही आनंद. नको म्हणतं तर काय होतं, त्या बिचाऱ्याने प्रेमाने दिलंय त्याला अडथळा दिला ना. कळलं ना. म्हणजे प्रत्येकाला शेवटी काय हवंय, प्रेमच हवंय. परत लक्षात घ्या, ह्या सगळ्या जगामध्ये प्रत्येक प्राणी मात्राला प्रेम हवं असतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नको असतं. ही मांजर म्याव म्याव करते, तिला काय हवंय, भूक लागली तर म्याव म्याव करते बरोबर, बाकीच्या वेळी ती प्रेमाने तुम्हाला अंग घासून जाते ना. म्हणजे माणूस काय आणि पशु पक्षी काय, सगळ्यांकडे तुम्ही जेव्हा ज्या प्रेमभावाने पाहता, म्हणजे आपलेपणाने पाहता, तर तुम्हाला तशी रिॲक्शन मिळते. की किती जरी झालं आपण आपलं काय होतं, पशुपक्ष्यांकडे जरा प्रेमाने बघतो घरातले मांजर, पण माणसाकडे नाही बघते. म्हणजे कुत्रे पण माणसाकडे प्रेमाने शेपटी आलं होती, पण दुसरा कुत्रा तिला भाव करत धावतो. म्हणजे हा अभ्यास करायला काठिण्य कुठे ते मी सांगतो. हे सगळं आपले जे स्वभाव आहेत ना, ते स्वभाव आपल्याला अडथळे आणतात. आणि हे सगळं स्वभाव आपल्याला बाजूला करायचंय, सगळ्यांचा स्वीकार करायचा आहे. सगळे एकाच जाणीवेच्या रूपे डोळे बंद करून सांगायचं तेच आहे, सगळी रूपं ती एकाच जाणीवेची आहेत. त्यामुळे सगळ्यांचं भलं झालं पाहिजे. आपल्याकडनं जेवढा आनंद देता तेवढा आनंद देता आला पाहिजे आणि आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण देण्याची प्रक्रिया एकदा शिकलात की आपोआप भरभरून तुमच्याकडे मिळणार. देण्याची प्रक्रिया म्हणजे पैसे द्यायचे बीजे असं म्हणत नाही, परत लक्षात ठेवा. प्रेम द्यायचं, आनंद द्यायचा, मधुर बोलायचं, म्हणजे विचार आचार, ह्या 3 ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आनंद देता आला पाहिजे. बोलण्यातून आनंद, वागण्यातून आनंद, विचारातून आनंद देता आला की जाणीवेचं हे सगळं कार्य बरोबर स्मूथ चालायला लागेल. म्हणजे जाणीव आहे म्हटलं की ही व्यापकता आपल्याकडे जितकी येईल तितकं हे आपोआप आपल्याकडनं व्हायला लागेल. आपोआप ते करायला पाहिजे म्हणजे आठवण करावी लागते ना, असं करा तसं करा, तसं नाही.
म्हणजे 9 गुण सांगतो ना आपण, ते 9 गुण आपल्याकडे प्रकट झाले पाहिजेत. कोणते? समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, विनम्रता, लवचिकता, कृतज्ञता, ईश्वरत्व आणि समाधान.